एखादा ठेकेदार किती सहजपणे कोल्हापूर महानगरपालिकेला लाखो रुपयाचा गंडा घालू शकतो किंवा मग अधिकाऱ्यांमध्ये संगनमत असेल तर महानगरपालिकेची आर्थिक फसवणूक नेमकी कशी केली जाऊ शकते याचं उदाहरण सध्या कोल्हापूरमध्ये बघायला मिळतंय। प्रत्यक्षात कोणतंही काम न करता 85 लाखाचं बिल परस्पर ठेकेदारानं आपल्या अकाउंटवर जमा करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार सध्या कोल्हापूरमध्ये समोर आलाय। कोणत्या कामाचं नेमकं हे बिल परस्पर काढलं गेलं, कशा पद्धतीने हे सगळं बिल काढलं गेलं आणि यामध्ये आता महानगरपालिकेची भूमिका काय हेच आपण या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी भूषण पाटील आणि TV9च्या वेब एक्सप्लेनरमध्ये आपलं स्वागत। कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या कसबा बावडा इथल्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये नवीन ड्रेनेज तयार करण्याचं काम हाती घेण्यात आलं होतं। त्यासाठी 2021 मध्ये निविदा देखील काढण्यात आली। एकूण 2,85,00,000 रुपयाचं हे सगळं काम होतं। प्रसाद वराळे नावाच्या एका ठेकेदारानं हे सगळं काम घेतलं। 4 टप्प्यामध्ये हे काम देखील झालं आणि 4 टप्प्याची बिलं देखील महानगरपालिकेकडून या प्रसाद वराळे यांना अदा करण्यात आली। मात्र 5व्या टप्प्यातील कोणतंही काम प्रत्यक्षात न करता 85 लाखाचं शेवटचं बिल देखील या सगळ्या ठेकेदारांना आपल्या अकाउंटवर जमा करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। कोल्हापुरातील शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते असलेल्या सत्यजित कदम यांनी 2 दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेत हा सगळा गैरप्रकार उघडकीला आणला। विशेष म्हणजे हा सगळा गैरप्रकाराबाबतची पत्रकार परिषद त्यांनी घेतात संबंधित ठेकेदारानं 2च तासामध्ये या सगळ्या गैरकारभाराची कबुली देत आपणच अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करून हे सगळं बिल मिळवल्याची कबुली देखील दिली। स्वतः ठेकेदारानंच अशा पद्धतीनं कबुली दिल्यामुळे या सगळ्या प्रकरणाला वेगळं वळण देखील लागायला वेळ लागला नाही। तत्कालीन शहर अभियंता असतील किंवा याशी संबंधित असणारे महानगरपालिकेचे अधिकारी यांनी देखील आपला लेखी खुलासा आपल्या वरिष्ठांकडे दिला। त्यामध्ये देखील त्यांचं म्हणणं की आपण या सगळ्या बिलाबाबत आपल्याला कोणतीही माहिती नाही। मात्र या निमित्तानं प्रश्न असा उपस्थित होतोय, जर अशा पद्धतीनं सहजपणे ठेकेदार 85 लाखाचं बिल परस्पर खोट्या सह्या करून आणि खोट्या कागदपत्रांचा वापर करून आपल्या खात्यावर जमा करून घेत असेल तर समोर आलेलं हे एक उदाहरण आहे। याआधी अशा पद्धतीची किती उदाहरणं झाली असतील याचा विचार न केलेलाच बरा। या सगळ्या संदर्भात आता महानगरपालिकेनं देखील गांभीर्यानं भूमिका घेतलेली आहे। कायदेशीर कारवाई देखील करायला या संदर्भात महानगरपालिकेनं सुरुवात केली आहे। या संबंधित ठेकेदाराच्या खुलाशानंतर त्याची देखील चौकशी केली जाणार आहे आणि लवकरच त्याच्यावर फौजदारी कारवाई देखील केली जाणार आहे। हे प्रकरण इतक्यावरच थांबणार नाही तर खरंच या सगळ्या तत्कालीन अधिकाऱ्यांचा याच्याशी काही संबंध आहे का याची देखील तपासणी कोल्हापूर महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे। मात्र या निमित्तानं प्रश्न एक उपस्थित होतोय, तो म्हणजे जो सामाजिक कार्यकर्ते देखील उपस्थित करत आहेत, जर अधिकाऱ्यांची अशा पद्धतीनं सहजपणे खोटी कागदपत्र किंवा खोट्या सह्या करून ही बिलं काढली जात असतील तर हे प्रकरण इतक्यावर थांबणार नाही। अधिकाऱ्यांचा देखील या सगळ्यामध्ये संबंध असावा अशी शक्यता देखील आता सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जाते आणि त्यामुळेच येत्या काळात ह्या सगळ्या प्रकरणाला वेगळं वळण देखील लागण्याची शक्यता आहे। मात्र या निमित्तानं महानगरपालिकेतील अनागोंदी कारभार, ठेकेदारानं सहजपणे घातलेला गंडा आणि जर अधिकाऱ्यांमध्ये संगनमत असेल तर एखादं प्रकरण अंगाशी आल्यानंतर त्याच्याशी कागदोपत्री कशा पद्धतीनं फारकत घेतली जाऊ शकते याचंच हे एक उदाहरण म्हणावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।